रामकृष्ण हरी. बऱ्याचपैकी बिझनेसची कुंडली किंवा वैवाहिक सुखाची कुंडली कशी असते याचा पूर्ण अनुभव घ्या. जन्मतारीख 18/9/1982, शनिवारचा जन्म, 13:24 PM मुंबई. लक्षात घ्या. आता इथं काय झालेलं आहे, कन्या रास तांबोपाया, शुक्ल प्रतिपदेचा जन्म, अमावस्येच्या करेक्ट दुसऱ्या दिवसाचा, हस्त नक्षत्राचं पहिलं चरण आलेलं आहे आणि मला वाटतं नक्षत्र पायात चांदी आलेलं आहे. इथं पत्रिकेकडे आपण जाऊया. तुमच्या लक्षात येईल दुधुंबी वर्ष आलेलं आहे. हे सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, नारद महर्षींचं वर्ष आहे हे. नारद महर्षींनी हे 60 वर्ष आपल्याला 60 संवत्सर दिलेले आहे. त्याच्यातील कुठलं वर्ष तुम्हाला येतं त्याच्यानुसार तुमचं आयुष्य ठरतं की त्या वर्षानुसार त्या वर्षाला काय सिद्धी प्रदान आहे, त्याच्यानुसार पुढे गोष्टी चालतात. नंतर काय झालेलं आहे, इथं अधिक अश्विनचा जन्म आहे. लक्षात घ्या, अधिक अश्विनचा, अधिक मास असू द्या किंवा अधिक अश्विन असू द्या किंवा अधिक श्रावण असू द्या, एक्स्ट्रा तिथींमधला जर जन्म असेल तर अपयश आपल्या पाचीला पुंजलेलं असतं असा त्याचा अर्थ असतो. आता पत्रिकेमध्ये इथं काय झालेलं आहे बघा, शुक्ल योग, भवकरण आलेलं आहे, वैश्यवर्ण आलेलं आहे, भूमितत्व आलेलं आहे, वैश्य उंदीर वर्ग आलेलं आहे, योनी महिष आलेलं आहे आणि गण देव आलेलं आहे. नक्षत्र वगैरे सगळं समोर आहे. आता पत्रिकेचं मी विश्लेषण तुम्हाला सांगते, पत्रिकेचं विश्लेषण तुम्ही ऐकावं. आता पत्रिकेचं विश्लेषण एक तर केंद्राधिपती केतू आहे आणि ते गुरुच्या राशीत आहे. तर गुरुच्या राशीत जर असेल तर कळत न कळत अर्धगुरु चंडाळ लागलेला आहे. म्हणजे जीवनात सतत नैराश्य असतं, सतत नैराश्य. आणि गुरुची महादशा या माणसाला जास्त स्लो जाईल. जेव्हाही गुरुची महादशा येईल तेव्हा जास्त स्लो जाईल. मग आता तुम्ही म्हणाल राहूची पण खराब जाईल का? 100% जाईल, कारण सप्तमात राहू आहे. याच्या रेमेड्या दर 3 वर्षांनी कालसर्प नावाचा विधी किंवा त्रिपिंडी पिशाचोक श्रापित दोष हा विधी केल्याशिवाय ह्या कुंडल्यांना सुटका नसते. आता केंद्राधिपती केतू जर असेल आणि त्याचा स्वामी जर गुरु असेल तर तो शुक्राच्या राशीत बसला, म्हणजे परत एक देवगुरु दैत्य गुरुच्या राशीत बसला. परत इथे एक विचित्र दोष काय येतो बघा. आता देवगुरु दैत्य गुरुच्या राशीत बसला आणि जे सप्तमाचे जे स्वामी, तुळ राशीचे स्वामी शुक्र आहे, हे कोणाच्या राशीत बसले? रवीच्या राशीत बसले. दिसले का? मग आता रवी महाराज कोणाच्या राशीत बसले? आणि रवी महाराज बसलेले कन्या राशीमध्ये. मग रवी महाराजांनी इथं काम करायला पाहिजे, पण ते का नाही करणार आहे? कारण चंद्र रवी, आता ते निर्बली नीचभंग हे सगळं नंतर सोडायचं. कॉमन कुंडली डीपमध्ये जाऊन कशी चेक करावी हे इथं लक्षात येतं. इथं रवी शनी काय करू राहिले हे लक्षात घ्या की रवी शनी विषयोग बनला. ज्याही कुंडलीमध्ये एकच स्थानामध्ये रवी शनी जेव्हा येतील आणि केंद्रात जर येत असतील किंवा अष्टमात येत असतील, केंद्रात 4ही घरांमध्ये. आता केंद्र म्हणजे काय? 1, 2, 3 and 4 इथं जर येत असतील तर हे काम नाही करू देत एकमेकाला. रवीला तर अजिबात करू देत नाही. म्हणजे अनेक ठिकाणी पुत्र जो आहे तो वडिलांना घाबरतो, पण इथं स्थिती उलटी आहे. कारण शनी खूप तपश्चन्नी आणि खूप वनवासांनी स्वतःची स्थिती निर्माण केलेला ग्रह आहे आणि कर्मदेवता म्हणतो त्यांना आपण. काय म्हणतो? कर्मदेवता. तर ही कर्मदेवता रवीला काम नाही करू देत इथं. तर ही एक कंडिशन बनते. त्याच्यामुळे रवी इथं फार चांगले ठरले असं नाही आहे. चंद्र शनी चंद्र वियोग लागला, कारण घरात सुख नाही. किंवा परत आपण जे बोललो की केंद्राधिपती गुरु चंडाळ बनलेला आहे, त्यांचीच एक रास मीन रास चतुर्थात आली. परत चतुर्थाचा स्वामी पण गुरुचे ते तुळ राशीत दैत्य गुरुच्या राशीत, परत दैत्य गुरु रवीच्या राशीत. रवी जिथं बसलेली तिथं शनी रवी विषयोग बनला. इथं अजून एक गोष्ट आहे की शनिचंद्र विषयोग बनणं म्हणजे एन्झायटी येणं, झोप उशिरा येणं आणि मनका पाय, ज्याला म्हणतो की मागच्या बाजूने रक्तपुरवठा कमी असतो. मग तो पोटऱ्यांना असू द्या की शोल्डरला असू द्या किंवा मणक्याला असू द्या, इथं ही व्यक्ती परेशान. मंगळ इथं उंचीचे झाले, पण ते झाले कुठं? व्ययस्थानात झाले. ते आले कुठं? ते हर्षला बरोबर आले. परत मग मंगळाची सावली कुठं आहे? तर सप्तमावर आली, पराक्रम स्थानावर आली, 6व्या स्थानावर आली. म्हणजे इथं 10व्या स्थानावर नाही आलेली. म्हणजे कामधंदा चांगला होतोय सगळ्या गोष्टींचा. आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये राहू बरोबर मंगळ आला. जर मंगळाची दृष्टी आली तर मंगळ कळत न कळत तिकडं बघताय, म्हणून इथं रवी अंगारक योग बनला. म्हणजे सप्तम स्थानाला गणपतीची कृपा खूप कमी पडली. मग इथं पार्टनर तर कोणी नाही आहे, म्हणजे व्यावसायिक भागीदार नाही आहे. पण मग बायको हिंसक लेवलला फार घाणेरड्या पद्धतीने बोललं जाईल. जोही पार्टनर असेल फार घाणेरड्या पद्धतीने.
आरे तुरे घाणेरड्या शब्दात ते वाक्य येतात आणि अगदीच कोणाचा जीव घेऊ की ठेवू अशी तिथं अवस्था होते. आपण त्याला म्हणतो की मंगळाची जर सप्तमावर सावली असेल तर काय. या कुंडल्या विद्यार्थ्यांसाठी शिकण्यासाठी आहे आणि बऱ्याचशा लोकांसाठी पण त्या समजण्यासाठी आहे. इथं काय करावं यांनी, दर 3-4 वर्षांनी त्रिपिंडी पिशाच योग श्रापित दोष हा विधी करणं गरजेचाच. पण शनी रवी विष योग, शनी चंद्र विष योग, जडत्व योग आणि हे कुयोग नावाचे शांती जी भ्रमित झालेली ही करणं गरजेचं. आता मी महादशेकडे जाते. हे व्हिडिओ यूट्यूबसाठी बनवलेले आहेत. कृपया सगळ्यांनी सबस्क्राईब लाईक करावे. जर तुम्ही तसे जर करत असाल तर मग मी तुम्हाला काही जरी म्हटलं तरी हे व्हिडिओ कायम अभ्यासासाठी टाकत जाईल. आता इथं काय झालं, जन्मता चंद्राची दशा 1991 पर्यंत चंद्र आला शनी बरोबर. नंतर आली इथं वेळ कुठे गेली, 2091 ते 2098 बरं केला, कारण मंगळ व्यय स्थानामध्ये. मग इथं परत शिक्षणात काटकसर, कारण हर्षला बरोबर मंगळ, एनर्जी जरा वेगळ्याच अँगलनी वेगळ्याच दिशेने गेलेली एनर्जी. मग तो एक फटका लागलेला. इथं परत काय झालेलं आहे की जो आपण ज्याला म्हणतो की नंतर आली राहूची दशा, राहू सप्तमात बसलेला आहे आणि मंगळाच्या दृष्टीखाली आलेला आहे. त्याच्यामुळे 1998 ते 2016पर्यंत फक्त पोट भरतोय हा माणूस. 25-30 हजार महिन्याला कमवणे आणि कुटुंब चालवणे. नंतर काय झालं आहे, गुरुची दशा आलेली आहे. काय आलेली आहे, गुरुची दशा आलेली आहे. आणि ही गुरुची दशा काय करते तुमच्या लक्षात आलं आहे का, ही गुरुची दशा परत मी सांगितल्याप्रमाणे गुरु जे आहे दैत्य गुरुच्या राशीमध्ये बसलेले होते आणि दैत्य गुरुच्या राशीमध्ये बसल्यामुळे ही गुरु पूर्णपणे ह्या जातकाला फळं देत नाही. आणि गुरु परत केंद्राधिपती केतू आहे आणि चतुर्धापती मीन रास आहे आणि केंद्राधिपती मला वाटतं धनु रास आहे. आणि मग इथं परत ते केतूच्या राशीमध्ये गुरुचं संक्रमण येतं. त्याच्यामुळे केतूबरोबर गुरुच्या राशी ॲडजस्ट झालेल्या आहेत. त्याच्यामुळं हा अर्धगुरु चंडाळ बनला. त्याच्यामुळं निराश्य, घरात आमनासामना होत नाही, एकमेकाशी बोलणं होत नाही, विचार व्यवहार होत नाही. त्यांनी होत चाललेले परिणाम ह्या घरावर फार चुकीचे आहे. पत्रिका खणखणीत वाजेल का, 100% वाजेल, पण कधी 2032 नंतर. इथे सेकंदावर कुंडली नाही आहे. मग आपण 2032 जून जुलै धरायचा. मग तुम्ही म्हणाल शनी तरी रवी बरोबर आहे, 100% कार्मिक कलेक्शनवाली कुंडली आहे. पण शनी मात्र कर्माधिपती कोणाला नाही घाबरत, त्यांना जे करायचं तेच करतात. तुम्ही लक्षात ठेवा, शनी नाही घाबरत. मी बघितलेलं आहे की शनी घाबरतच नाही. त्याच्यामुळं ते कर्माधिपती आणि 10व्या स्थानामध्ये म्हटल्यावर ते काम केल्याशिवाय राहणार नाही. या माणसाला स्टेबल बिझनेस सापडेल, कोणाशी भांडण करणार नाही हा माणूस. कोणी किती बोललं तरी स्वतःमध्ये एक वैराग्य येतं. फिजिकल कंडिशन कंट्रोल होतं आहे, त्याच्यामुळं पत्नीशी फार गरज पडत नाही. त्याच्यामुळं कोणी किती जरी बोंबा मारल्या तरी लक्ष जात नाही, आपलं काम करायचं. आणि वैराग्य आणि नैराश्य येतं, त्याच्यामुळं कामं शोधतात. मग बिझनेस 100% चालतात. 2051पर्यंत भीती नाही आहे. मग पुढे बुधाची दशा येते. मग बुध कन्या राशीचा 10व्या स्थानात आहे. म्हणजे या माणसाचं जे वय आहे हे 50च्या पुढे सुरक्षित जातं आणि 50च्या पुढचे 35 ते 40 वर्ष चांगले. आणि नंतर तुम्हाला माहिती कोणाला एवढं आयुष्य आहे. तर कल्याणमस्तू अशी कुंडली आहे, ज्याला व्यापार व्यवहाराची कुंडली म्हणतो. ओके, रामकृष्ण हरी. पटल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, ज्याही वाटतील त्या. आणि तुम्हाला वाटत असेल मी कशावर व्हिडिओ बनवावा तर जरूर तुम्ही बनवा, जरूर तुम्ही सुचवा. रामकृष्ण हरी.